महाराष्ट्रात अदानींचा एजंट हा मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे असा खोचक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लगावलेला असून या दरम्यान त्यांनी भाजपवर आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर सुद्धा टोला लगावलाय। हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालावरून गौतम अदाणी आणि त्यांचा अदाणी उद्योग समूह अडचणीत आला होता। सहभागांच्या विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप हिंडनबर्गनं केला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची विशेष तपासणी करून चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली आहे। त्यामुळे अदाणींबाबत सेबीकडूनच योग्य तो तपास होणार असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। या पार्श्वभूमीवर एकीकडे अदाणींनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली असताना दुसरीकडे विरोधकांनी त्यावरून मोदी सरकारला आणि भाजपला लक्ष्य केलंय। ठाकरे गटानं या संदर्भात टीका करताना राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारवर टीकास्त्र सोडलंय। अदाणींच्या बाबतीत अलीकडे सत्याचा विजय होतो, इतरांच्या बाबतीत सत्य भूमिगत होतं असं का व्हावं? देशातले सार्वजनिक उपक्रम, जंगलं, जमीन अदानी यांना देण्यात आल्या। इलेक्शन कमिशन, केंद्रीय तपास यंत्रणांचे एक प्रकारे खासगीकरण झाल्यानं मोदी शहा ज्याच्याकडे बोट दाखवतील त्यांना अपराधी ठरवून तुरुंगात डांबलं जातं। पण अदानी यांच्या बाबतीत व्यवहारांचा इतका गदारोळ उठूनही सर्व यंत्रणा डोळेझाक करून बसल्या आहेत असा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आलेला आहे।